नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सांगली पोलीस दलातील भरतीला सुरुवात. सांगली पोलीस दलातील शिपाई पदाच्या 59 पदांच्या भरती प्रक्रियेला बुधवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी महिलांची भरती पार पडली. यासाठी 604 महिला उमेदवार उपस्थित होत्या. त्यापैकी 542 महिला उमेदवार पात्र ठरल्या. सांगली पोलीस दलातील 59 रिक्त जागांसाठी डिसेंबर 2025 रोजी भरती जाहीर करण्यात आली होती. यासाठी 747 महिला, 2424 पुरुष उमेदवारांनी अर्ज दाखल केले. बुधवारपासून प्रत्यक्ष त्या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी महिलांची भरती पार पडली. अर्ज दाखल केलेल्या 747 पैकी 604 महिला उमेदवार भरतीच्या कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक चाचणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित होत्या. 604 पैकी 542 महिला उमेदवार या कागदपत्र पडताळणीसह शारीरिक चाचणीत पात्र ठरल्या. गुरुवारी 1212 आणि शुक्रवारी 1212 असे 2 दिवस पुरुष उमेदवारांची चाचणी पार पडणार आहे. यासाठी पहाटे 5:30 वाजता पोलीस परेड मैदानावर उमेदवारांनी उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं. दरम्यान पारदर्शी भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या नेतृत्वाखाली 5 उपअधीक्षक, 14 निरीक्षक, 22 सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक, 220 पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. सर्व प्रक्रिया पारदर्शी आहे. सांगली पोलिसांनी भरती प्रक्रियेमध्ये अत्यंत खबरदारी घेतली आहे. पोलीस मुख्यालयात येणारे एकच प्रवेशद्वार सुरू ठेवण्यात आले. भरती प्रक्रियेदरम्यान इतर कोणती व्यक्ती आतमध्ये येऊ नये यासाठी इतर सर्व प्रवेशद्वार बंद करण्यात आले. जे उमेदवार भरतीसाठी आले त्यांचे ऑनलाईन प्रवेशपत्र व ओळखपत्र पाहून ओळख पटवूनच मुख्यालय आवारात प्रवेश देण्यात येतोय.